सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज धुळे दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी चित्रा वाघ यांनी नवनिर्वाचित महिला नगरसेवकांशी संवाद साधला। यावेळी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा पार पडला। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून तब्बल 50 नगरसेवक निवडून आले। यात 28 महिला नगरसेवकांचा समावेश असून या नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा आज महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा तसेच संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी नवनिर्वाचित महिला नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा देत महिलांनी एकत्रितपणे स्त्री शक्तीची ताकद दाखवली पाहिजे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। की आज या ठिकाणी आमदार अनुप भैयांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिका आम्ही लढवली। 50 जण निवडून आले। त्या 50 मध्ये 28 जण या महिला लोकप्रतिनिधी आहेत आणि आज मनापासूनचा आनंद झाला त्यांना भेटून। आज त्यांनाच भेटायला आले होते, त्यांचं कौतुक करायला आले होते, त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला आले होते आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या 28 जणी म्हणजे आमचे बाकीचे बंधू तर काम करतीलच, पण या 28 जणींना जी संधी मिळाली आहे नक्की या संधीचं सोनं करतील। या धुळे शहराला अतिशय उत्तम शहर बनवण्यामध्ये या आमच्या 28 वाघिणींचा त्या ठिकाणी समावेश असेल। त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढलो, ते आमदार माझ्या सोबत आहेत आणि त्यांचे काही कॅल्क्युलेशन्स असतील, काय त्यांनी ठरवलं असेल, अजून आमचं या विषयावरती काही बोलणंच झालं नाही। इथली कमिटी, इथली समिती, इथे आमच्या सगळ्या पक्षातले सगळे वरिष्ठ, आमचे जिल्हाध्यक्ष पण इथे आहेत। सगळ्यांना विश्वासात घेऊन काय योग्य निर्णय असेल ते अनुप भैया करतील। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।